नमस्कार. एक्सेल हे नाव ऐकलं की खूप जणांना थोडी भीती वाटते नाही का? ते उघडलं की समोर दिसणारे ते सगळे चौकोन, त्या ओळी बघूनच गोंधळ उडतो. पण अजिबात काळजी करू नका. कारण आज आपण एक्सेलच्या अगदी बेसिक गोष्टी एकदम सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे अरे बापरे, सुरुवात करायची तरी कुठून? इतकं सगळं दिसतंय समोर, काय करावं? हे अगदी साहजिक आहे. पण मी तुम्हाला सांगते, सुरुवात खरंच खूप सोपी आहे. चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया. आधी हे समजून घेऊया की एक्सेल म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर बघा, हे मायक्रोसॉफ्टने बनवलेलं एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. आता स्प्रेडशीट हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही एक प्रकारची डिजिटल वही आहे. आठवतोय आपल्या शाळेच्या वहीत कशा आडव्या उभ्या रेषा असायच्या? बस अगदी तसंच. बरं, ही डिजिटल वही तर आहे, पण हिचा उपयोग तरी काय? म्हणजे एक्सेल नेमकं कशासाठी वापरायचं? चला, आपण याचे काही मुख्य उपयोग बघूया. मुख्यतः एक्सेलची 3 महत्वाची कामं आहेत. पहिलं म्हणजे डेटा मॅनेज करणं. म्हणजे काय? तर कोणतीही माहिती अगदी व्यवस्थित, नीटनेटकी मांडून ठेवणं. दुसरं काम आहे हिशोब करणं. म्हणजे मोठमोठी कॅल्क्युलेशन्स चुटकीसरशी करणं. आणि तिसरं, जी काही माहिती आपण टाकली आहे त्याच्या आधारावर मस्तपैकी चार्ट्स आणि रिपोर्ट्स तयार करणं. कमाल आहे ना? आता आपण एक्सेलचा अगदी आत्मा, त्याचे 3 सगळ्यात मूलभूत घटक कोणते आहेत ते समजून घेऊया. आणि हे 3 घटक एकदा का तुम्हाला समजले ना, की मग समजा तुमचा एक्सेलचा पाया एकदम पक्का झाला. तर बघा, एक्सेलमध्ये तुम्हाला ज्या आडव्या ओळी दिसतात ना, त्यांना म्हणतात रो. अगदी आपल्या वहीतल्या आडव्या रेषांसारख्याच. आणि त्या ओळखायला सोप्या जाव्यात म्हणून त्यांना 1, 2, 3 असे आकडे दिलेले असतात. सोपं आहे की नाही? आणि आडव्या ओळी झाल्या. आता उभ्या ओळी. एक्सेलमध्ये ज्या उभ्या ओळी दिसतात त्यांना म्हणतात कॉलम. हे अगदी आपल्या वहीतल्या उभ्या रकान्यांसारखे आहेत. आणि यांना ओळखण्यासाठी A, B, C अशी इंग्रजी अक्षरं दिलेली असतात. आहे की नाही सोपं? आता येते खरी गंमत. विचार करा, एक आडवी ओळ म्हणजे रो आणि एक उभी ओळ म्हणजे कॉलम. जिथे हे दोन्ही एकमेकांना भेटतात तिथे एक छोटासा चौकोन तयार होतो, बरोबर? तर याच जादूच्या चौकोनाला सेल म्हणतात. म्हणजेच हे सूत्र लक्षातच ठेवा. रो अधिक कॉलम बरोबर सेल. आणि हो, एक्सेलमधला प्रत्येक आकडा, प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द आपण याच एका सेलमध्ये लिहितो. हा एक्सेलचा सगळ्यात छोटा पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे विसरू नका. वा, आता तुम्हाला एक्सेलची मूलभूत रचना म्हणजे रो, कॉलम आणि सेल म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित समजले आहे. ही तर झाली पहिली पायरी. पण मग आता पुढे काय करायचं? हा जो शिकण्याचा प्रवास आहे तो पुढे कसा न्यायचा? बघा, जर तुम्ही खरंच एक्सेल शिकायला सुरुवात करत असाल तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. योग्य मार्गदर्शन मिळालं ना तर हा प्रवास खूप सोपा आणि इंटरेस्टिंग होतो. त्यामुळे शिकणं थांबवू नका आणि नवीन नवीन कौशल्य आत्मसात करत राहा. शुभेच्छा.